नमस्कार मित्रांनो, छोटासा खर्च एकदम मोठा करून कसा शोरूम मध्ये सांगतात बघा. मी या गाडीचं काम केलेलं आहे. सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विथ बिल तुम्हाला सगळी माहिती देतो मित्रांनो. रेनॉल्टची ट्रायबर गाडी आहे, AMT आहे, म्हणजे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीम. ह्या गाडीचा प्रॉब्लेम असा होता की क्लच प्लेट बदलायची होती. ह्या गाडीला काय करावं लागतं, क्लच प्लेट बदलल्यानंतर कॅलिब्रेशन करावं लागतंय आणि पॉईंट सेट करावा लागतो. म्हणजे जी नवीन क्लच प्लेट आणि जुनी क्लच प्लेट झिजलेली असते, नवीन क्लच प्लेट आहे ती जास्त थिकनेस असते. त्याला फक्त सांगायला लागतं स्कॅनर लावून की त्याची नवीन क्लच प्लेट टाकली, त्याची थिकनेस वाढवलेली आहे. ती कुठल्याच सॉफ्टवेअरला मॅच होत नव्हती. त्यामुळे मी शोरूममध्ये घेऊन गेलतो. तुम्हाला खाली व्हिडिओमध्ये वगैरे मी दाखवतो. शोरूममध्ये घेऊन गेल्यानंतर शोरूमवाल्याला फक्त म्हणलं की कॅलिब्रेशन करून त्याचं पॉईंट सेट करून द्या. शोरूमवाल्याने काय सांगितलं, जवळपास ह्याच्या बऱ्याचशा गोष्टी बदलावं लागतात. आता मी त्यांना सांगितलं की माझं गॅरेज आहे, मी स्वतः एक्सपर्ट आहे त्यात, फक्त तुम्ही पॉईंट सेट करून द्या किंवा कॅलिब्रेशन करून द्या. त्यांनी तसं नाही म्हणली की त्याचं वरचा ॲक्च्युएटर असतो मोटर, ती बदलली पाहिजे म्हणला. त्यानंतर आतला क्लच प्लेट, फ्लायव्हील आणि सगळं बदललं पाहिजे. मी म्हणलं आत्ताच नवीन टाकलाय, पार्ट नंबरनुसार काढून टाकलेलं. ॲज इट इज गाडी घेऊन आलो इथं आणि एक बाहेरचा स्कॅनिंग करणार होतं. त्यांना काय केलं, आला 2 मिनिटात पॉईंट सेट केलं, स्कॅनिंग केलं आणि गाडी एकदम क्लिअर झाली. आता असं पण कंडिशन नाही की त्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की मी शोरूममध्ये ज्यावेळेस गेलो, मी एक्सपर्ट असताना मला त्यांनी येड्यात काढलं आणि 60 ते 70 हजार रुपये खर्च होईल म्हणून सांगितला. तुमच्या कंडिशनमध्ये तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहीत नाहीत. मी असं म्हणत नाही की शोरूममध्ये वगैरे जाऊ नका, बट तुम्ही जात असाल ना शोरूममध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात त्या एकदा क्रॉस चेक करा बाहेर की ॲक्च्युअलमध्ये त्या गाडीमध्ये कामं आहेच का. बरंचसं वायपट खर्च जातोय. त्यामुळे हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्राबरोबर शेअर करा आणि या पेजला फॉलो करा विसरू नका.